नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणारे मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे मंजिरीचा जो काही एक काळा चेहरा राहतो तो सगळा घरच्यांच्या समोर आलेला राहतो. आता मंजिरीच्या हातावरती जे काही डाग पडलेले राहतात ते सगळं काही घरच्यांना दिसतं. आता वेदा डायरेक्टच मंजिरीला प्रसाद खायला देते. याच्याने मंजिरीला इतका त्रास लागत असतो. सगळं सत्य मंजिरीच्या घरच्यांच्या समोर येतं. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे आरती होते. आरती झालेली राहते. सगळ्यांना फार देखील आनंद झालेला राहतो. आता इकडे वेदा शिरा राहतो प्रसादामध्ये, तो सगळ्यांना देऊ लागत असते. वेदाला पण फार देखील आनंद झालेला राहतो. पण इकडे मंजिरी प्रेक्षकांना फार देखील तुटक बसलेली राहते. फार ती बाजूला बसलेली राहते. ती आरतीला पण काही येत नाही. त्याच्याने सगळ्यांना तिच्यावर थोडासा डाऊट येतो. आता इकडे वेदा म्हणते, आजी हे घे ना प्रसाद. मंजिरी म्हणते, नको, आता मला अजिबातच प्रसाद नको, मला त्रास होतोय, मला लागला तेव्हा मी घेईल, तू जा बरं वेदा इथून, मला अजिबातच प्रसाद नकोय. त्याच्याने एक वेळ वेदाला पण थोडासा राग येतो. वेदाला पण थोडंसं वाईट वाटतं. वेदा म्हणते, अगं घे ना प्रसाद, प्रसादाला का नाही म्हणते. तेवढ्यात मागून मीरा पण म्हणते, अहो आईसाहेब घ्या ना तुम्ही प्रसाद. तेवढ्यात मंजिरी म्हणते, नको, मला खरंच त्रास होतोय. तेवढ्यात अथर्व बोलतो, मग डॉक्टरला बोलवू का. तेवढ्यात ती म्हणते, नको, डॉक्टरला नको. तेवढ्यात मग मीरा पण म्हणते, वेदा बाळा तू डायरेक्ट प्रसाद घे आणि त्यांच्या तोंडातच भरव बरं. त्याच्याने प्रेक्षकांना डायरेक्टच वेदा तो प्रसाद घेते आणि मंजिरीच्या तोंडात भरवते. त्याच्याने मंजिरीला एकदम मोठा धक्का लागतो. मंजिरी म्हणते, माझ्या तोंडात खबर प्रसाद टाकला बरं. मंजिरीला फार त्रास होऊ लागत असतो. आता मंजिरी काही देखील करू शकत नाही. मंजिरीला फार देखील त्रास होतो. मंजिरीचे हात डायरेक्ट असे काळे पडायला लागतात. मंजिरी म्हणते, हे काय झालं, आता 10 दिवस कसे काढायचे. हे 10 दिवस मार्जरी म्हटली ती खूप मुश्किलचे, खरंच तसे खूप मुश्किलचे. या 10 दिवस या प्रसादापासून मी कशी वाचू बरं. तिथे तिला प्रेक्षकांना प्रचंड असा त्रास होऊ लागत असतो. मंजिरी म्हणते, प्लीज प्लीज मला वाचवा वाचवा, मार्जरी माझ्या मदतीला ये. पण मार्जरी कसली काय तिच्या मदतीला येते. माझ्या इकडे मायाला पण मंजिरीवरती फार देखील संशय आलेला राहतो. म्हणजे तिच्या बेडरूम मध्ये राहते आणि तेव्हा तिथे मागून माया येते. मंजिरीच्या हात सगळे असे वाकडे झालेले राहतात. तेवढ्यात मंजिरी म्हणते, माझे हात सरळ खोल. तिला एकदम मोठा धक्का लागतो. ती बोलते, मॅडम माझ्यापासून काही लपवत तर नाही ना, हे सगळं काय चाललंय बरं. तर तिकडे ती फार तिचे हात सरळ करायचा प्रयत्न करू लागत असते. ती म्हणते, मी सगळ्या घरच्यांना बोलवते, पण ती मंजिरी कोणालाच काही देखील बोलवू देत नाही. ती माया फार तिचे हात सरळ करायचा प्रयत्न करते. तिचे काही हात सरळ होत नाही. तेवढ्यात मंजिरी म्हणते, माझ्या हातावरती पाय दे. तर ती माया म्हणते, चालेल ठीक आहे. माया तिच्या हातावरती पाय देते. त्याच्याने मायाला पण एकदम असं टेन्शन आलेलं राहतं. मायाला एक वेळ डाऊट येतो. माया म्हणते, ह्या मॅडम अशा सगळ्या का वागताय बरं. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय मला काही देखील कळत नाही. पहिले ते मीरासोबत विचित्र वागायच्या, आता ती मीरासोबत चांगल्या वागायला लागल्या. ते पायावरती हात काय द्यायला लावताय, असं सगळं काय करताय, त्यांच्या हाताला काय होतंय, ते असं सगळं का वागताय. त्याच्याने ते मायाला पण प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. आता म्हणजे जे काही कारस्थाने ते लवकरात लवकर घरच्यांच्या समोर येईल का नाही पाहता फार रंजक ठरणार आहे. कारण की आता मंदिरचे कट कारस्थान 10 दिवसामध्ये प्रेक्षकांना आपल्याला घरच्यांच्या समोर त्यांना पण बघायला मिळू शकतो. कारण की आता मंदिर किती वेळेस वाचणार आहे बघा ना. सकाळी संध्याकाळी तर आरती होतेच, तेव्हा मंदिरचे कट कारस्थान तर लवकरात लवकर घरच्यांच्या समोर येईलच. तुम्हाला काय वाटतं, मंदिरच्या काळा चेहरा घरच्यांच्या समोर येईल का. मंदिर या 10 दिवसामधून कधी सावरू शकेल का. मालिकेत नेमकं पुढे काय होईल, तुमचं काय मत आहे ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना, तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.